चालू घडामोडी मार्च 2025. भारत सरकार सहकार टॅक्सी नावाची एक सहकारी टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट ओला आणि उबर सारख्या सुप्रसिद्ध राईड हेलिंग सेवांना स्पर्धात्मक पर्याय देणे आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संसदेत हे अनावरण केले तेव्हा मोठ्या कंपन्यांपेक्षा ड्रायव्हर्सना थेट मदत करण्यावर या योजनेचा भर असल्याचे स्पष्ट झाले. देशभरात ही सेवा चारचाकी टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि दुचाकी टॅक्सींना व्यापेल. 27 मार्च 2025 रोजी युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने औपचारिकपणे गाया मोहीम संपवली. डिसेंबर 2013 मध्ये प्रक्षेपित झालेल्या गाया यानामुळे आकाशगंगेबद्दलचे आपले ज्ञान वाढले आहे. सखोल अभ्यासातून या मोहिमेमुळे आकाशगंगेच्या रचनेबद्दल आणि विकासाबद्दल आतापर्यंत कधीही न ऐकलेली महत्त्वाची माहिती मिळाली आहे. 2025 मध्ये मसाकी काशिवारा यांना गणितातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. 78 वर्षीय जपानी गणितज्ञांना प्रतिनिधित्व सिद्धांत आणि बीजगणितीय विश्लेषणातील त्यांच्या कार्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. डीप मॉड्यूलच्या विकासात आणि क्रिस्टल बेसच्या शोधात त्यांचे योगदान नॉर्वेजियन अकादमी ऑफ सायन्स अँड लेटर्सने मान्य केले. वैज्ञानिक समजुतीच्या प्रगतीसाठी गणित किती महत्त्वाचे आहे हे या सन्मानातून अधोरेखित होते. 6 एप्रिल 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे नवीन पांबन पुलाचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम रामनवमीच्या निमित्ताने येतो, जो भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. 2.5 किलोमीटर लांबीचा हा पूल भारताच्या मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेटामधील दळणवळण सुधारतो. यामुळे रेल्वे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांवरून फक्त 5 मिनिटांपेक्षा कमी होतो. 26 मार्च 2025 रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO आणि भारतीय नौदलाने उभ्या प्रक्षेपित शॉर्ट रेंज सरफेस टू एअर क्षेपणास्त्राची VLSRSAM यशस्वी चाचणी केली. ही चाचणी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी ITR येथे घेण्यात आली. ही भारताच्या संरक्षण क्षमतेतील एक प्रगती दर्शवते. 6. भारताने अलीकडेच डिजिटल एक्सलन्स फॉर ग्रोथ अँड एंटरप्राइज प्रकल्प DXEdge जाहीर केला. या प्लॅटफॉर्मचा उद्देश सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या संस्थांना MSMEs महत्त्वाची डिजिटल साधने आणि माहिती प्रदान करणे आहे. हा कार्यक्रम भारतीय उद्योग महासंघ नीती आयोग आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE यांचा संयुक्त प्रयत्न आहे. डिजिटायझेशनद्वारे MSME कामगिरी सुधारणे, त्यांना अधिक स्पर्धात्मक आणि लवचिक बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारने संसद सदस्यांच्या, खासदारांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये 24% वाढ जाहीर केली आहे, जी 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल. तथापि, इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट IR 2024 मध्ये भारतातील काम करणाऱ्या लोकसंख्येच्या वास्तविक उत्पन्नात घट आणि स्थिरता दिसून येते, जे देशाच्या वाढत्या आर्थिक असमानतेवर भर देते. भारतीय नौदलाने अनेक आफ्रिकन देशांसोबत संरक्षण सहकार्य सुधारण्यासाठी AIKEYME नावाचा सागरी सराव करण्याची योजना आखली आहे. हा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महासागर व्हिजनशी जुळतो, जो प्रादेशिक सुरक्षा आणि समृद्धीला प्रोत्साहन देतो. हा सराव टांझानियातील दार एस सलामच्या किनाऱ्यावर होईल आणि भारतीय नौदल आणि टांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन केले जाईल.